आपण सगळे जमलेला आहात. राऊत साहेब काय बोलतील आणि पवार साहेब काय बोलतील ऐकायला. मला असं वाटतं की मी 2-3 मिनिटं फक्त घेतो. आपण दिल्लीत आहोत आणि दिल्लीमध्ये निलेश कुलकर्णी सर आता जेव्हा बोलत होते तर मराठी माणसाबद्दल डेंजर वगैरे ते बोलत होते. 2, 4, 8 दिवस मी पाहतोय की एकच ध्यास त्यांनी लावून धरला होता की संमेलनाच्या काळात पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे आणि पवार साहेब आणि राऊत साहेब असल्याशिवाय मी करणार नाही. तो ध्यास इतका होता की परवा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि ते डोळ्यात पाणी आणून म्हटले की झालंच पाहिजे. मला असं वाटतं की यामागे त्यांची जी भावना होती, त्यांना जे वाटत होतं की दिल्लीमध्ये आपण आहोत, दिल्ली गाजवणारी जी माणसं आहेत ती आपल्याला असली पाहिजे. दिल्लीमध्ये 2च साहेब आहेत असं म्हटलं जातं, एक पवार साहेब आणि बाळासाहेब, हे ज्यांचा दिल्लीला धाक वाटतो. मी राजकारणाबद्दल जास्त बोलणार नाही. मी इतकंच सांगतो की 98व्या साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला आपण जमलेलो आहोत. राऊत साहेबांबद्दल ज्या काही गेले काही दिवस प्रतिक्रिया येत आहेत किंवा बोलत आहेत, तर मला आता एक मित्र असं बाहेर भेटले आणि म्हटले की काय चाललंय, म्हणजे काय प्रकारची वाद होतात. मी त्यांना सांगत होतो एक नची केळकरांचा किस्सा सांगतो की एकदा महात्मा गांधी टिळकांना भेटायला आले आणि खाली नचिम केळकर त्यांच्या स्वागताला उभे होते. नचिम केळकर जेव्हा गांधी आले टांग्यातून उतरले तर नचिम केळकर त्यांना म्हटले, ॲट द एंड यू रीच ॲट युअर एनिमीज प्लेस. तुम्ही शत्रूच्या ठिकाणी पोहोचलेला आहात, शेवटी पोहोचलात तिथं. त्याच्यावर गांधी थांबले 2-3 मिनिट आणि म्हटले की नो माय रीच ॲट युअर माय अपोनंट्स प्लेस. शत्रू आणि विरोधक यातला फरक ज्याला कळतो तो महाराष्ट्राचा नेता असतो. टोकाचा विरोध करताना सुद्धा जेव्हा राज्याचा प्रश्न येतो, जेव्हा राष्ट्राचा प्रश्न येतो, तेव्हा कितीही टोकाचे विरोधक एकत्र दिसतात. ही महाराष्ट्राची परंपरा आहे, संस्कृती. ही बोलण्यापुरती नाहीये. दिल्लीची ही तत्त राखतो महाराष्ट्र माझा, ही कवी कल्पना नाहीये. हे महाराष्ट्राचा अर्धवट स्वप्न आहे. त्याला इतिहास काय, भविष्य काय याच्यावर खूप वेगळी चर्चा होती. पण आता हे दिल्ली द्यायचं असेल तर तलवार घेऊन याचे दिवस संपले. म्हणून सामना किंवा मार्मिक काढताना मला अजून आठवतं बहुधा मार्मिकला खिचो न कमानो को न तलवार निकालो, जब तोप मुकम्मिल हो तो अखबार निकालो, असं म्हणत सामना निघाला. आज या संमेलनाचं जर बोधचिन्ह पाहिलं तर शिवमुद्रेमध्ये पेनाची दीप आहे. आता दिल्ली जिंकायची असेल तर ती प्रेमाने आणि पेनाने जिंकावी लागेल. आणि हे सांगताना इथे राऊत साहेब आहे, जो घोड्यावर बसतो, म्हणजे ते एक जुनी म्हण आहे, मी ते पानिपत पुस्तकात वाचली होती की हत्तीवर बसतो तो माहूत आणि घोड्यावर असतो तो राऊत. जे घोडेस्वार म्हणून निघतात, धुळदाण करतात शत्रूचे, परत संध्याकाळी येतात, त्यांना राऊत म्हणतात. मी इतकंच सांगतो, जाहीरपणे सांगतो, अनेक चांगल्या गोष्टींचा, म्हणजे संजय राऊत साहेब असतील, मी छोट्या छोट्या काही गोष्टींचा साक्षी आहे. ज्या गोष्टी इतर वेळी कधीही स्वतःचा श्रेय न घेता, जाहीरपणे काही न सांगता आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी, ते प्रसंगी टोकाचा विरोध करूयात आणि तेवढीच टोकाची मैत्री सुद्धा करण्याची क्षमता त्यांची. मी एक वाक्य सांगतो थांबतो. एकदा लोकमान्य दिल्लीमध्ये परिसंवाद होता आणि कुणीतरी एक प्रोफेसर असं म्हटले की भारतीय हिंदू दहशतवादाचे जनक लोकमान्य टिळक होते. तर आम्ही त्यांना सांगितलं, मी पुण्यातून आलेलो होतो, वैचारिक मतभेद किती असतील, लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे प्रतीक मानले जातात. आणि म्हणून जेव्हा रावसाहेबांचं पुस्तक होतं त्याच्यात मी लेख लिहिलं, त्याचं हेडिंग होतं भारतीय असंतोषाचे मराठी प्रतीक. महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल ही लढवई राज्य आहे. दाबायचा प्रयत्न केला तर उठवून येतात. त्याच वेळी देशाची काळजी करायची वेळ आली तर पुढे येतात. मी या मंचावरून इतकं सांगतो की हे सर्वोच्च नेते, आज महाराष्ट्राची परिस्थिती खरंच चांगली नाही. अंतर्गत परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, केवळ कवी कल्पनांमध्ये आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय, पण उद्या महाराष्ट्राचं काय होईल असं खात्रीशीरपणे कोणी काही सांगू शकत नाही. अशा काळात दिल्ली हे एक व्यासपीठ आहे. म्हणजे मी काही साहित्य संमेलनाबद्दल जास्त करत नाही, पण या व्यासपीठावरून दिलेला आवाज हा देशभर नाही तर जगभर पोहोचतो. आणि म्हणून साहित्य संमेलन हे रावसाहेब केवळ निमित्त आहे. जो इथं आमची अवस्था मंगलकाराच्या व्यवस्थापकासारखी असते. सत्रांच्या काढल्या की नाही, साहित्यिक आले की नाही, मतं आणि मते दोन्हीही संयोजकांना नसतात. 147 वर्षाच्या परंपरेत एकदाही संयोजक कोण होता याच्याबद्दलचा इतिहास लिहिणारा कोणी अजून तयार झालेला नाही. संमेलनाध्यक्षांचा इतिहास असतो
आणि स्वागताध्यक्षांचा पण नसतो. पण आज जो इतिहास लिहिला जातोय दिल्लीत, तो स्वागताध्यक्षांच्या नावाने लिहिला जाईल. कारण या दिल्लीमध्ये मराठी माणूस जर म्हटलं तर ज्यांचं नाव घेतलं जातं ते सर्वात मोठं नाव माननीय पवार साहेबांचं. राऊतसाहेब मोठे नेते, मी छोटा आहे, पण दोघांचंही एक दैवत आहे, ते म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि बाळासाहेब. जेव्हा दैवत एक असतात तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला जी काही किंमत मोजावं लागेल ती मोजायची तयारी ठेवून काम केलं पाहिजे. मी जेव्हा पवार साहेबांना स्वागताध्यक्ष करायचा काही निर्णय आला तो काही लोकांनी भीती दाखवली, म्हणजे असं होईल तसं होईल. तर मी म्हटलं 24 तारखेनंतर तसे आम्ही काम बंद करणार आहे. पण इतिहासाला ती संधी देणार नाही की हे व्यवस्थेपुढे लोटांगण घालून घाबरले आणि थांबले. ज्यांनी आयुष्यभर लोकांची सेवा केली, ज्यांनी आयुष्यभर साहित्य कला संस्कृतीची सेवा केली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची मिळालेली संधी आम्ही चुकू देणार नाही. त्याच भावनेतनं आदरणीय पवार साहेब स्वागताध्यक्ष झाले. आणि खरं निलेश कुलकर्णीचा कार्यक्रम मी बोलायला लागलो. फक्त इतकंच सांगतो की राऊतसाहेब, खरंच वेळ आता महाराष्ट्र जगला तर राष्ट्र जगले. मराठ्या विनंत झालंय न गाडा देशाचा म्हणणाऱ्या सेनापती बापटांच्या गावात जन्म झालेला आहे. तर पारनेरची भूमी बंडखोरांचीच आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, ही परिस्थिती येऊ नये. तुमची महाराष्ट्राला गरज आहे, तुमची देशाला गरज आहे. व्यक्तिगत टोकाचे मतभेद आपण त्या महाराष्ट्रामध्ये गोनी दांडेकरांच्या बद्दल भिक्षुकांचे संमेलन म्हटलं होतं. कुणी या सर्व गोष्टींना महाराष्ट्रामध्ये स्थान आहे. महादेव गोविंद रानडे यांनी साहित्य संमेलन सुरू करताना या दोन्ही परंपरा असल्या पाहिजे ही भावना व्यक्त केली, म्हणून त्यांनी महात्मा फुलेंना निमंत्रण दिलं होतं. आज त्यांनी दिलेलं निमंत्रण आणि महात्मा फुलेंनी दिलेलं उत्तर हे दोन्हीही या महाराष्ट्रामध्ये समांतर चालू असते. म्हणून इथं आपण आलात, निलेशजींच्या प्रेमापोटी आलात. हे महाराष्ट्राच्या प्रेमापेक्षा एक मराठी माणूस येतो, तो काम करतो. मला असं वाटतं हीच भावना भविष्यात ठेवूयात. राहिलं दिल्लीबद्दलचं, तर दिल्लीची जी भीती होती महाराष्ट्राच्या बद्दल, तो महाराष्ट्राच्या मनात दिल्लीची आणि दिल्लीच्या मनात महाराष्ट्राची, तर ती संपण्याची प्रक्रिया या संमेलनाच्या नंतर सुरू होईल. मी असा दावा करणार नाही 2 दिवसात होईल, ती कदाचित 10 वर्ष चालेल, 20 वर्ष चालेल. पण जेव्हा कधी होईल त्याच्यामध्ये हा बदलाचा दगड म्हणून त्याची नक्की नोंद घेतली जाईल. इतकं सांगतो. व्यक्तिगत संजय राऊत साहेबांबद्दल मला आदर आहे. मी जाहीरपणे सांगितलं, खाजगीतही सांगतो. आणि त्यांनी केलेलं प्रत्येक मत, मला कोणीतरी सांगितलं की तुमच्याबद्दल चौकशी करा अशी मागणी केली. म्हटलं त्याचंही मी स्वागत करतो. कधीतरी एकदा आयुष्याची तपासणी झाली पाहिजे. पण तपासणी झाल्यावर मात्र एकत्र येऊन आपण या देशासाठी राज्यासाठी उभं राहिले पाहिजे. ते करण्यासाठी आम्ही एक छोटा सैनिक म्हणून बरोबर आहोत. इतकंच सांगतो. पवार साहेबांबद्दल काय बोलत, आता 1 तास म्हणजे त्यांची प्रकृती बरी नसताना केवळ संजय राऊत साहेब येत आहेत म्हणून ते म्हटले नाही आपल्याला जायचंय, निलेश कुलकर्णींचं पुस्तक आहे, हे ऐक्य देशाला इथूनच दिसलं पाहिजे. आणि त्यासाठीच या संमेलनाचा प्रपंच आहे. याच्यात जे काय होईल ते आपण पाहूयात. पण इथं मला बोलवलं, निलेशजी जसं भावनिक झालं तसं मी भावनिक बोललो. जास्त वेळ घेतला, मला माफ करा. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. याचं प्रकाशन आणि निलेशजींचं आभार मानतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.